श्रोते हो नमस्कार. 90.8 मेगाहर्ट्झवरती आपण ऐकत आहात महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे फुले कृषी वाहिनी हे रेडिओ केंद्र, अर्थात 90.8 FM कृषी संस्कारदायिनी फुले कृषी वाहिनी. आणि मी डॉक्टर आनंद सवई आपल्या सर्वांचं आजच्या विद्यार्थी जगत या विशेष कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. श्रोते हो, खऱ्या अर्थानं महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखलं जातं. म्हणूनच तुकोबा राया म्हणतात, वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वनचरे पक्षीही सुस्वरे. अशा पद्धतीची संतवाणी आपल्याला ऐकायला मिळत असते. आणि यातूनच नेमकं संतांनी सुद्धा सांगितलेलं आहे की पर्यावरणाच्या प्रती आपण किती सजग राहिलं पाहिजे, त्याच्या प्रती किती कृतज्ञ राहिलं पाहिजे हे आपल्याला नेहमी समजत असतं. आणि अगदी याचाच भाग म्हणून महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे कार्यरत असणारी सावित्रीबाई फुले माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये हरित सेना या माध्यमातून वृक्ष संवर्धन आणि पशुपक्षी यांचीसुद्धा गणना अशा माध्यमातून एक नाविन्यपूर्ण अभिनव उपक्रम शाळेमध्ये राबवला जातो. आदरणीय श्री बाळासाहेब सोपान डोंगरे सर हे त्या ठिकाणी ह्या हरित सेनेचं सर्व काम बघत असतात. आणि अगदी याच विषयाच्या अनुषंगानं आपल्याला जे वृक्षांचं संवर्धन करायचं आहे, वृक्षारोपण करायचं आहे, कोणत्या पद्धतीची झाडं लावायची आहेत, याचे काय फायदे असतात, विद्यार्थ्यांना आपल्या संवर्धन निसर्गाच्या प्रती कशा पद्धतीनं जागृत करायचं याविषयीची इत्थंभूत माहिती जाणून घेण्यासाठी आज आपल्या 90.8 FM फुले कृषी वाहिनी स्टुडिओमध्ये आपण निमंत्रित केलेलं आहे बाळासाहेब सोपान डोंगरे सर यांना. सर, आजच्या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. श्रोते हो, खऱ्या अर्थानं श्री बाळासाहेब सोपान डोंगरे सर हे उपमुख्याध्यापक म्हणून सावित्रीबाई फुले माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये कार्यरत आहेत. विशेष म्हणजे गेल्या 27 वर्षापासून ते या विद्यालयाशी जोडलेले आहेत. या विद्यालयात अतिशय प्रभावीपणे काम करत आहेत. इयत्ता 9वी आणि 10वीसाठी ते मराठी विषय हे अतिशय आवडीनं विद्यार्थ्यांच्यामध्ये शिकवतात. आणि राष्ट्रीय हरित सेनेचे सचिव म्हणून सुद्धा ते काम बघत आहेत. त्याचबरोबर नैसर्गिक आणि सामाजिक प्रदूषण निर्मूलन मंडळ महाराष्ट्र राज्य या ठिकाणी ते राज्य कार्यकारिणीचे सदस्य म्हणून देखील काम बघत आहेत. त्याच पद्धतीनं मला सांगायला आनंद वाटेल की ते राहुरी तालुका मराठी विषय अध्यापक संघाचे अध्यक्ष म्हणून सुद्धा प्रभावीपणे काम करताना दिसत आहेत. तर निश्चितपणे आपण आज त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की राष्ट्रीय हरित सेना जी हरित सेना आहे त्या माध्यमातून या शाळेतलं विद्यार्थ्यांचं कसं काम चालतं या संदर्भातला आज आपल्या विद्यार्थी जगत या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपण त्यांना जाणून घेणार आहोत. सर, आपल्याला या ठिकाणी आजच्या विषयाच्या अनुषंगानं मला विचारायला निश्चित आनंद वाटेल की नेमकंच या हरित सेनेची स्थापना कधी झाली आणि याचा काय हेतू होता? सर, काय सांगते? तर विद्यार्थ्यांच्या भावविश्वामध्ये लहान वयामध्येच खूप काही गोष्टी कोरल्या जातात की जे त्यांच्या जीवनामध्ये कायम स्मरणामध्ये त्यांच्या असतात. आणि म्हणून 2003 साली शासनाने एक उपक्रम आणला की आपल्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये, त्यात अहमदनगर जिल्ह्यामध्ये 100 शाळेमध्ये हरित सेना हा उपक्रम सुरू करायचा. बरं. आणि मग हा उपक्रम सुरू करायचा तर आपल्या जिल्ह्यामध्ये आज मितीले 1000 विद्यालय आहेत. त्याच्यामध्ये आपल्या राहुरी तालुक्यामध्ये 52 हायस्कूल आहेत. त्या 52मधून फक्त आपल्या 16ची निवड झाली. त्यामध्ये आपलं विद्यालय आहे. आणि 2003ला जेव्हा स्थापना या ठिकाणी झाली आणि मग सांगण्यात आलं की एक 50 विद्यार्थी तुम्ही तुमच्या विद्यालयाचे, जसे आपलं NCC युनिट असतं, स्काउट गाईड असतं, त्याप्रमाणे ज्यांना निसर्गाची गोडी आहे, आवड आहे आणि स्वतःहून काम करतील अशांची निवड विद्यार्थ्यांची करा. आणि आपण अशीच विद्यार्थी निवडले आणि तेव्हापासून आज तागायत हे काम आपलं चालू आहे. अगदीच. आणि मग या स्थापनेचा हेतू काय होता नेमका? प्रमुख हेतू हाच आहे की आज आपण बघतोय की उन्हाची तीव्रता वाढत चालली, अगदी दुष्काळ खूप पडत चाललेले आहेत, पाण्याची वणवा आपण बघतोय, वानवा बघतोय. आणि या सगळ्याचं कारण म्हणजे झाडांची संख्या कमी आहे. अगदी. आणि लहानपणामध्येच मुलांना निसर्गाविषयी, झाडाविषयी गोडी निर्माण व्हावी आणि आपल्या वाढदिवसाच्या दिवशी किमान एक झाड आपण लावावं, अगदी हा उद्देश प्रमुख आहे. आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना ती गोडी निर्माण झाली. आणि एक माझं झाड आहे, माझ्या वाढदिवसाशी मी लावलेलं आहे आणि त्यामुळे ते विद्यार्थी खूप प्रेमाने त्या झाडाला वाढवतं. अगदी ते झाड हे झाड नसून त्या घरातलं एक सदस्य होऊन जातं आणि त्या दृष्टिकोनातून तो त्या झाडाकडे बघतो. हा प्रमुख हेतू होता. निश्चितच. खऱ्या अर्थानं श्रोते हो, आपण 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून बाळासाहेब सोपान डोंगरे उपमुख्याध्यापक सावित्रीबाई फुले माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांना ऐकत असाल. त्याचबरोबर ऑनलाईनच्या माध्यमातून जगभरातले श्रोते सुद्धा आपण सरांना ऐकत असाल. तर निश्चितपणे सांगितलेलं की वृक्षारोपणाचं किती महत्त्व आहे. सरांनी सांगितलं की वाढदिवस प्रत्येकाने विद्यार्थ्यांनी आपलं वृक्षारोपण करून साजरं करावं. आणि अगदी याच हेतूनं महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर प्रशांत कुमार पाटील सर यांच्या अध्यक्षतेखाली जे
विद्यापीठामध्ये असणारं सावित्रीबाई फुले प्राथमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाची जी उज्ज्वल परंपरा सुरू आहे, या माध्यमातून बाळासाहेब डोंगरे सर हे हरित सेनेच्या माध्यमातून कार्यरत आहेत. सर, मग हे हरित सेनामध्ये काम करत असताना जिल्ह्यामध्ये किती विद्यालय आहेत आणि तालुक्यात किती विद्यालय आहेत ह्यात सहभागी असणाऱ्यामध्ये? आज मी तिला जर आपण पाहिलं तर आपल्या पूर्ण अहमदनगर जिल्ह्यामध्ये जवळजवळ 1000च्या पुढे हायस्कूल आहेत. बरं. आणि आपल्याच तालुक्याचा, राहुरी तालुक्याचा विचार केला तर 52 हायस्कूल आहेत विद्यापीठामध्ये, राहुरी तालुक्यामध्ये. बरं. त्याच्यामध्ये 16च फक्त असे विद्यालय निवडले की ज्यांना हरित सेना देण्यात आली. बरं. मग या हरित सेनेमध्ये खूप काही अनुदान मिळतं अशातला भाग नाही आहे, खूप काही मानधन मिळतं अशातला भाग नाही. विद्यार्थ्यांना वर्षाला आपल्याला 5000 रुपये मिळत असतात, जे आपल्या झाडांसाठी आपण खर्च करायचे असतात. परंतु तो मुलांना जो आनंद मिळतो तो एक वेगळा असतो. आणि आपलं एक भाग्य म्हणूया आपण की आपल्याला डॉक्टर प्रशांत कुमार पाटील साहेबांसारखे कुलगुरू मिळालेले आहेत. आपल्या संस्थेचे सचिव आदरणीय डॉक्टर साहेब आहेत, सभापती माननीय रसाळ साहेब आहेत. आणि या सगळ्यांच्या माध्यमातून की आपण फक्त मागणी करायची सर झाडांसाठी हे करायचं आहे, हे सगळ्या गोष्टी आपल्याला संस्था अत्यंत चांगल्या प्रकारे पुरवते. आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना उत्साह मिळतो, आम्हाला उत्साह मिळतो. आणि हे कार्य जे आहे ते कार्य अगदी जोमात चालतं. आता जे स्पर्धा झाली होती सुंदर शाळा, मुख्यमंत्री माझी शाळा, आणि याच्या अनुषंगाने आपल्याला गांडूळ प्रकल्प करायचा होता. मग आधी आदरणीय माने साहेबांना ती संकल्पना मांडली, असं असं आहे. आणि मग तात्काळ त्यांनी मान्यता दिली आणि आम्ही 2 दिवसामध्ये पूर्ण ते सेट उभं करून की जे विद्यार्थी जेवण केल्यानंतर जे वेस्टेज जात आहे, कारण हा सुद्धा हरित सेनेचा भाग आहे, तेच चाललेलं आहे, ती जाऊ द्यायचं नाही. कारण शेवटी संपत्ती आहे, राष्ट्रीय संपत्ती. आणि मग कमीत कमी खाली पाडायचं, खर्च पाडायचं. आणि जे पडतंय त्याचा पण उपयोग आपण गांडूळ खताकरता करतोय. त्यामुळे संस्थेचं योगदान आपल्या पाठीमागं खूप मोठं आहे. आणि म्हणून हे जे कार्य आहेत हे कार्य आपण चांगल्या पद्धतीने पुढे घेऊन चाललेलो आहोत. अगदीच. निश्चितपणे श्रोते हो, खऱ्या अर्थानं महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या सावित्रीबाई फुले माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाचे अतिशय नाविन्यपूर्ण असे उपक्रम आहेत. म्हणूनच जिल्ह्यातच नाही तर राज्यामध्ये एक शाळेचं नाव लौकिक आहे. आणि नुकताच शाळेला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हा अतिशय छान पद्धतीचा पुरस्कार सुद्धा मिळाला आहे. सर्व श्रोत्यांच्या वतीनं सर आपल्या शाळेचं खूप खूप अभिनंदन या दृष्टीनं. आज आपला विषय चालू आहे हरित सेना. हरित सेना ज्यावेळेला आपण स्थापना केली की 2003 मध्ये हरित सेनेची स्थापना झाली, तर तेव्हापासून आतापर्यंत असे काही सुखद अनुभव आपल्याला आले की कशी सुरुवात झाली शाळेमध्ये झाडं लावण्याची वगैरे? खरं तर जेव्हा आपण 2003ला सुरू झालं आणि आपलं विद्यापीठच माळ रानावरती आहे, शालेय भाग हा माळ रानावरती आहे. आणि सुरुवातीला अगदी बोटावर मोजणे इतके 10 ते 15 फक्त झाडं विद्यापीठ आपल्या शालेय कॅम्पसमध्ये होते. आणि मग झाडं तर लावायची आहेत आणि खड्डे होत नव्हते. आणि मग आम्ही एक रविवारी ते 50 विद्यार्थ्यांना बोलवलं आणि आम्ही खड्डे यायला सुरुवात केली. मुलं जे निवडले होते ते अत्यंत उत्साही होते, स्वतःहून आलेले होते, त्यामुळे कंटाळा कोणाच नव्हता. अत्य आनंदाने काम केलं. पण खडक होता खूप. त्या काळचे आदरणीय मुख्याध्यापक आपले शिवतरे सर होते, ते स्वतः आले आणि आम्ही ते खड्डे घेतले, आनंदाने घेतले, पण कमी झाले. पण त्याचा परिणाम असा झाला की संध्याकाळी मुलांच्या हाताला फोड आले. आणि योगायोग असा की आपले त्या काळामध्ये डॉक्टर जी व्ही पाटील साहेब सचिव होते आणि त्यांचाच मुलगा गौतम हा आमच्या बरोबर कामाला होता. त्याच्या हाताला कदाचित ते फोड आले असतील, ते पाहिले असतील साहेबांनी. साहेब दुसऱ्या दिवशी शाळेमध्ये आले आणि मी सर काय चाललंय, म्हटलं सर असं असं आहे आणि झाडं लावण्याचा प्रोग्राम आपण हाती घेतला आणि खड्डे घेतोय त्याच्यासाठी, आणि हे फार हार्ड आहे, तर होणार नाही. म्हटलं मुलांच्या मदतीने करतोय. आणि ती काहीच बोलले नाही. आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी शाळेमध्ये JCB पाठवून दिला आणि फोन करून सांगितलं की तुम्हाला काय खड्डे घ्यायचे घ्या. आणि त्यावेळेस माझ्या माहितीप्रमाणे 80 खड्डे आम्ही गोल राऊंडमध्ये संपूर्ण शाळेला कंपाऊंडच्या भोवती आम्ही फक्त 80 घेतले. आणि मग आता प्रश्न आला की त्यात माती टाकायची. मग साहेबांनी ट्रॅक्टरची माती पाठवली आणि ते आम्ही टाकून घेतलं. आणि पाऊस पडला आणि लगेच आम्ही कडुलिंब जे आहे, लिंब म्हणतो आपण, त्याचे रोपण केलं. पण सगळे मुलं जे होते, आपल्याकडे 50 मुलं होते. आमचे शिक्षक सुद्धा अत्यंत सहभागी त्याच्यामध्ये उत्साहाने होते. मग आदरणीय तुमचे शिंदे सर होते, दळवी सर आहेत, वाघ सर आहेत, सर्वांनी आम्ही त्या टीमने ते काम केलं. आणि जसं म्हणजे एखादं लाडकं लेकरू असावं अगदी त्याप्रमाणे आमच्या सगळ्यांचे हे 80 झाडं लाडके होते. खूप पाणी, खूप देखभाल केली आणि 6 महिन्यात ती झाडं फार मोठी वाढली. आणि मग एक साक्षात्कार झाल्यासारखं झालं की अरे खडक फोडून सुद्धा चांगले येऊ शकतात. आणि मग ती जी प्रगती होत होत गेली ना, आज तागायत आपल्याला संस्थेचं भरभरून सहकार्य मिळत आहे. आणि म्हणून हे कार्य आपलं पुढे चालू आहे. अगदीच. आणि त्या दिवसापासून आपली शाळा ही पूर्ण हरित शाळा झाली. हरित शाळा झाली. अगदी अगदी निश्चितपणे. आज जर बघितलं तर सर्वसाधारणपणे विद्यार्थ्यांच्या मध्ये पर्यावरणाच्या विषयी
विषयीची सजगता किंवा पर्यावरणाच्या विषयीची जागृती किंवा पर्यावरणाची आवड कुठं दिसत नाहीत. आजकालची मुलं जर बघितलं तर समाज माध्यमाच्या मागे, मोबाईल घेऊन याच्या मागे वगैरे असे लागले दिसतात. पालकांची आरडाओरड असते. ही मुलांच्यामध्ये कशा पद्धतीने त्याची आवड आपण निर्माण करत असता? खरं तर आज आपण बघतोय की संस्कार करण्याकरता पूर्वी जसं शाळा हे एकमेव साधन होतं, घरातली आजी एक साधन होतं, आजोबा साधन होते. परंतु आता आजी आजोबाची जागा टीव्हीने घेतली, आता ती मोबाईलने घेतलेली आहे. विविध प्रकारचे माध्यम आहेत आणि यामुळे जर आज मी तिचे विद्यार्थी जर आपण पाहिले तर एक वेगळ्या दिशेने चाललेले आपल्याला दिसतात. परंतु कुठेतरी असा आदर्श आपल्याला त्यांना दिला, म्हणजे असं म्हणतो की नदीचा जो पाण्याचा फ्लो आहे तो जर आपण तसंच जाऊ दिलं ते गाव उद्ध्वस्त करतं. पण त्याला जर बंदिस्त करून आपण त्याची वीज निर्मिती केली तर छानपैकी वीज निर्मिती होते. मग तसा तो विद्यार्थ्याचा फ्लो आहे, तो आपण कोणत्या दिशेला वळवतो त्याच्यावर फार काही अवलंबून आहे. आणि म्हणून आपण त्या विद्यार्थ्यांना कशी दिशा देतो, ती एकदा दिशा त्यांना दिली तर त्याच्यात ती आवड निर्माण होते. आणि आवड निर्माण झाली की कोणतंही काम ते अत्यंत सहजतेने, किती कठीण असतं ते करतात. आणि मग मुलं या बाजूला ओढत चाललेले आहेत. आता आम्ही अजून एक काय करतो की समजा एखाद्याने झाड आपल्या शाळेला दिलं तर त्याचा आम्ही परिपाठाच्या वेळेस सत्कार करतो, त्याला गुलाबाचं फूल देतो, त्याला एखादं चॉकलेट देतो. आणि मग ती प्रेरणा बाकीचे विद्यार्थी घेतात. आणि मग आम्ही इथंच लावा झाड असं नाही, तू घरी लाव, सेल्फी काढ, ग्रुपवर टाक. आपल्या विद्यार्थ्यांचे ग्रुप आहेत, तुकडी वाईज ग्रुप आहे, असा बचा वेगळा. आणि मग त्यांनी जर घरी तसं केलं तर आपण तो फोटो आपल्यापर्यंत येतो आणि आपण त्याचं अभिनंदन करतो, त्या ग्रुपवर टाकतो. म्हणजे जेणेकरून विद्यार्थ्यांना असं वाटतं का मी चांगलं काहीतरी केलं, त्याचं कौतुक होते. आणि कौतुक झालेलं कुणाला आवडतं. आणि त्यामधून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणविषयक जनजागृती खूप छान प्रकारे होत राहिली. अगदी विद्यार्थ्यांना सुद्धा मोटिवेशन मिळतं, प्रोत्साहन मिळतं अशा पद्धतीने. अगदी खूप छान. मग आपण हरित सेनेचे एक प्रभावी सचिव म्हणून सुद्धा काम करत असताना हरित सेनेच्या माध्यमातून कोणते कोणते उपक्रम शाळेमध्ये राबवले? उपक्रम तसं आता आम्हाला जे सांगितलंय की फक्त पर्यावरण विषयक कार्यक्रम राबवा असं आहे. शेवटी त्यांनी आम्हाला दिशा दिली की शेवटी तुम्ही पद्धतीने करा, तुम्हाला वेगळं काय करता येईल. आणि आपल्याला काय झालं की विद्यार्थ्यांचं सहकार्य खूप छान मिळतंय. त्यावेळी जे मुख्याध्यापक होऊन गेले, शिवतरे सरांनी सुरुवात केली, त्यानंतर मग महाजन सर आहेत, वाघ सर आहेत, मेहरे सर आहेत, आणि आता आदरणीय तुपेरे सरांचं तर खूपच सहकार्य पहिल्यापासून आहेच. आणि त्यामुळे काय होतंय की कोणतंही कार्य हाती घेतलं तर ते आम्ही सगळ्या जोमाने ते पूर्ण करतो आणि काम करायला कुठली अडचण येत नाही. मग उपक्रम जे आहे तर त्याच्यामध्ये आमचा एक वेगळा उपक्रम असा आहे, तसे खूप आहेत, परंतु पक्षीगणना हा आमचा एक उपक्रम असा आहे की हा कायमस्वरूपी विद्यार्थी लक्षात ठेवतात. आणि आजही जी पक्षीगणना आम्ही आता हा पक्षीगणना हरित सेनेमध्ये कुठंच उपक्रम नाही येतो, परंतु संबंधित काहीतरी करा, वेगळं काहीतरी करा. आणि मला तो भावला, नगरचे डॉक्टर कोरडे सरांचं एकदा व्याख्यान ऐकलं, तुपेरे सरांनी तिथं आणलं होतं डॉक्टर CBR परीक्षेच्या संदर्भामध्ये. आणि मलाही तेव्हापासून एक आवड निर्माण झाली. आणि मग ती आवड विद्यार्थ्यांमध्ये जाण्याकरता मी एक तो प्रोग्रामच घेतला. आणि साधारणतः 2011 पासून आपण तो प्रोग्राम करतोय. तर आज मी तिला दरवर्षी आपण अगदी कोविड काळात सुद्धा आपण ते पूर्ण केलं. आणि हे काय वेगळं आहे. काय नेमकं करतोय आपण पक्षीगणनेत? आता पक्षीगणना खरं तर हरित सेनेत जे विद्यार्थी येतात तर त्यांचं पहिलं आकर्षण असतं, सर आपल्याला पक्षीगणना कधी करायची. बाकी तो प्रोग्राम आहेच, परंतु त्यांना एकदम गोल्डन वाटतंय. मग ही जी आहे ही आपण जानेवारी महिन्यामध्ये करत असतो, 3ऱ्या किंवा 2ऱ्या शनिवारी करतो. हे फिक्स आहे आपलं. काय उद्देश असतो याच्या पाठीमागे? आता उद्देश हा आहे की मुलांना पक्ष्यांचे नावं 2 जर सोडले आपण तर माहीत पण नसतात, ते पक्षी ओळखता पण येत नसतात. मोबाईलमध्ये विविध गेम खेळणं, अगदी वेगवेगळ्या प्रकारच्या टीव्हीवरती असतील तर त्यामुळे व्यस्त मुलं आहेत. त्याच्यातून बाहेर पडून या सजीव हालचालीशी, सजीव जीवांशी जेव्हा आपण मैत्री करतो ते एक वेगळा आनंद त्यांना मिळतो. हे मी पहिल्याच वर्षी पाहिलं आणि तेव्हा ठरवलं की दरवर्षी आपण करायचंय. मग आता आम्ही काय करतो की पूर्वी प्रोजेक्टरवरती करायचो, आता मोठमोठे टीव्ही आपल्या वर्गात बसलेले आहेत माजी विद्यार्थ्यांच्या मदतीने. आणि त्या 55-60 इंची टीव्हीवरती आपण महाराष्ट्रात जे आढळणारे त्यातल्या त्यात आपल्या भोवती आढळणारे पक्षी जे आहेत, मग कावळा आहे, चिमणी आहे, जे काय आहे ते सगळं फोटो दाखवतो, त्याची माहिती त्यांना सांगतो आणि आपल्या परिसरात जास्तीत जास्त कोणते ते सांगतो. हे सांगितल्यानंतर त्यांच्या हातामध्ये एक A4 साईजच्या कागदावरती सगळे फोटो देतो, प्राण्यांचे नावाचं फोटो देतो. आणि तर ग्रुप करतो, एक 8-10 मुलांचा ग्रुप करतो. साधारणतः 5 किलोमीटर परिसरामध्ये हे 11 जे ग्रुप आहे, त्याच्यामध्ये एक शिक्षक असतात किंवा पालक असतात. तर हे 11 ग्रुप एकाच वेळेस सुरुवात करतात सकाळी 6:45 वाजता आणि साधारणतः 1 तासाने ते एकाच वेळेस बंद करतात की जेणेकरून डबल पक्षी गणना होत नाही. आता पक्ष्यांचं एक वेगळेपण असे बघा, बरेच लोक असं विचारतात की जिथं माणसं मोजणं शक्य नाहीये तिथं तुम्ही पक्षी मोजतात म्हणजे कसं करतात बा. परंतु पक्ष्यांचं एक वैशिष्ट्य असं असतं की ज्या झाडावरती ते मुक्कामी असतात त्या झाडावर रोज मुक्काम करतात, घर ठरलेलं आहे त्यांचं. आणि उठल्यानंतर ते लगेच काय चारापाणी करण्याकरता जात नाही. मग ते काय करतात की सकाळी उठल्यानंतर जसं लहान मुलं आपल्या घराच्या भोवती खेळतं तसं पक्षी पण काय करतात की आपल्या त्या घराच्या अवतीभोवती, झाडाच्या अवतीभोवती खेळत असतात.
आणि तो जो वेळ असतो त्यांचा अर्धा तास खेळण्याचा, तो बरोबर आपण पकडायचा असतो आणि त्याच वेळेस त्याची गणना करायची. आता अगदी मोठ्याने 1 दिसला 2 दिसला असं नाही, तर आमच्या त्यांना मुलांना सूचना अशा असतात, लांबून बघायचं की 3 तिथं कावळे दिसत आहेत, 3 बगळे दिसत आहेत, तर त्या मुलांनी त्या कावळ्याच्या नावापुढे 2-3 रेषा आपल्या कागदावरती मारायच्या, कारण एक लिहिण्याकरता एक वेगळा असतो, काउंटिंगचा वेगळा असतो. पण असं करत 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 ते आपण काम करत असतो. आणि त्याच्यानंतर जर मुलांच्या प्रतिक्रिया जर आपण पाहिल्यात तर अत्यंत खूप आनंदही असतात, खूप छान त्यांना ते वाटते. अगदी निश्चितपणे पुन्हा एकदा मारुती चित्तमपल्ली यांचीच आठवण झालेली आहे पक्षी गणनेची करत असताना. तर या माध्यमातून मुलं सगळे, त्याच्यामध्ये पालकांचा पण सहभाग असतो का? बऱ्याच वेळा काय होतं बघा, शिक्षकही आपले सहकार्य करतात, परंतु बरेच कुणी लांबून येतं आणि त्यामुळे सकाळी 6:45ला सुरू करायचं, 6:30ला स्पॉटला हजर राहायचंय. आणि मग ह्यावेळेस आम्हाला पालकाची मदत घ्यावी लागते. आणि सांगायला अत्यंत आनंद वाटतो की खूप पालक हौशी आपले आहेत, कधी महिला पालक सुद्धा आमच्यावर येतात आणि त्या ग्रुप बरोबर ती, कारण 10 मुलांचा 5 मुलांचा ग्रुप इतक्या सकाळी पाठवणं, त्यांनाच पाठवणं आम्हाला योग्य वाटत नाही, म्हणून आम्ही शिक्षक किंवा पालक त्यांच्याबरोबर पाठवतो. अगदी पाटाच्या पूर्वेला आहे, पाटाच्या पश्चिमेला आहे, आणि मग पालक पण येतात, त्यांच्याबरोबर जातात, माहितीच येतात, कारण पालक हा त्या भूतकाळामध्ये जातो आणि त्यालाही ते पक्षी आठवतात. मग मुलांना ते नावं सांगतात की याला हे म्हणतात, त्याला ते म्हणतात, याला हे म्हणतात. आणि असे कितीतरी पक्षी आहेत की मुलं जे आहेत ते पहिल्यांदा बघतात की अरे मी फक्त ऐकलं होतं किंगफिशर, मी फक्त ऐकलं होतं खंड्याला म्हणतात, की मला माहित नाही, पण हा शिकार किती छान करतो, दिसायला किती छान आहे. तर हे अनुभव मुलांचे फार वेगळे असतात. पालकांचाही खूप सहभाग असतो आणि आनंद वाटतो सांगायला अजून एक की ह्या 5 किलोमीटर परिसरामध्ये गेल्या 11 वर्षापासून आपण पक्षी गणना करतो. तर ह्या सगळ्या ठिकाणी आपल्या विद्यापीठाचे जे सुरक्षा रक्षक असतात त्यांची सुद्धा आपल्याला खूप मदत होते. आपण आदल्या दिवशी त्यांना निरोप देतो की अशी पक्षी गणना आम्ही करतो, आणि ते निरोप सगळ्यांपर्यंत जातो आणि आपले जे विद्यार्थी येतात त्या सगळ्यांना ते खूप छान प्रकारे सहकार्य करतात. निश्चितपणे शाळेचा श्रोते हो 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून आपण ऐकत असाल तर महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या सावित्रीबाई फुले माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाच्या हरित सेनेचा पक्षी गणना हा एक अभिनव उपक्रम आपल्याला सरांच्या माध्यमातून ऐकायला मिळतो. सर, मग इतक्या दिवसापासून आपण पक्षी गणना करत आहात, मग याचं सर्व जर अनालिसिस बघितलं तर सर्वांना आवडणारी जी आपली चिमणी आहे, चिवताई म्हणून आपण सर्व, तिचा कुठेतरी ऱ्हास होताना दिसतोय, तिची संख्या कुठेतरी घटताना दिसतोय, असं बरंच वर्तमानपत्रामध्ये वगैरे वाचायला ऐकायला बघायला मिळतं. तर याच्याबाबत आपलं काय निरीक्षण आहे किंवा अनालिसिस जर हा कलेक्शन केलेला डाटा जर बघितल्यानंतर काय, कोणते पक्षी जास्त आहेत, कोणते कमी आहेत, काय चाललेलं आहे, काय सांगता येईल? आपण पेपरला बऱ्याच वेळा बातम्या वाचतो, अगदी त्या खऱ्या पण आहेत, परंतु आपण जिथं पक्षी गणना करतो किंवा ज्या परिसरात आपण सध्या राहतो इथं पक्ष्यांना इतकं छान अभयारण्य आहे की इथं सुरक्षा रक्षक असल्यामुळे कुठल्याही प्रकारचं हत्या इथं होत नाही, शिकारी येत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे विद्यापीठ आहे आणि फळं खूप आहेत, खाद्य खूप आहे, त्याच्यामुळं पक्ष्यांना इथं बाहेर जावंशी वाटत नाही कुठं, त्यांचं ते एक माहेरघर आहे असं समजून तिथं राहतात. तिसरी गोष्ट की आपल्या शाळेमध्ये जवळजवळ 3,000 विद्यार्थी आहेत आणि हे 3,000 विद्यार्थी मधल्या सुट्टीमध्ये डबा खातात, शालेय पोषण आहार ते घेतात आणि जेवताना थोडंफार खाली सांडतंय, ते सांडलेलं सुद्धा वाया जात नाही. तर ते गोळा करण्याकरता मुलं गेल्यानंतर संध्याकाळी 5:30 नंतर जर आपण पाहिलं तर अंगण असं भरून जातं, ते पक्षी येतात आणि ते सगळे जे पक्षी आहेत ते पक्षी हे सगळं खातात. आणि याचा परिपाक असा आहे की चिमण्यांची संख्या इतर ठिकाणी जरी कमी झाली असली तरी आपल्या विद्यापीठामध्ये मी बऱ्याच दिवसापासून पाहतो, मध्ये फक्त 2 वर्ष दुष्काळ होता त्यामुळे थोडंसं कमी, नाही तर ही संख्या जी आहे ही संख्या वाढत 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 चाललेली आहे. आपल्याकडे मोरांची संख्या खूप आहे. अजून एक सांगायला आनंद वाटतो की खंड्या नावाचा जो पक्षी आहे इतर ठिकाणी तो दुर्मिळ असेल पण आपल्याकडे खूप छान प्रकारे. कालचाच एक माझा अनुभव परवा दिवसा की आपल्या कॉटनच्या बाजूला मी फिरत असताना मला एक पक्षी दिसला आणि खूप सुंदर त्याचे पंख होते, मला वाटलं खंड्या आहे असं मला वाटलं ती, आणि लगेच मी मोबाईल काढला आणि त्याची शूटिंग करायला लागलो. तो थोडा उडाला पण तो नीलखंड होता अति मोठा आणि मी शूटिंग करतोय तो पळत नाही. मग मला लक्षात आलं की नक्कीच हा जखमी असेल, पण मी जवळ जाऊन पाहिलं त्याला एक डोळा त्याचा निकामी होता, एक पाय त्याचा निकामी होता आणि मग धरायला प्रयत्न केला तर तो परत उडाला. तिथे एक वॉचमन होते, त्यांच्या मदतीने आम्ही त्याला धरलं. मी रात्री घरी नेलं. जे नगरचे या क्षेत्रात जे खूप चांगलं काम करतात सातपुते सर आहेत, तर त्या जयराम सातपुते सरांना फोन केला, नेटवर त्याचं खाद्य काय ते शोधलं आणि मग त्याला गांडूळ आवडतात, ते 2 गांडूळ रात्री गोळा करून आणले. त्याच्यानंतर त्याला पाणी जे पाजायचं ते साधं पाणी पाजण्याच्या या आपण ते ग्लुकोजचं पाणी मला सांगितलं असं द्या, आणि त्यामुळे तो त्याला तरतरी आली. मग दुसऱ्या दिवशी परत मी शाळेत त्याला घेऊन आलो आणि आमच्या नगरचे आमचे सानप सर आहेत त्यांच्याकडे गाडीत पाठवला आणि सातपुते सराकडे मी त्याला पोच केलं की जे उपचार करून तो बरा होईल आणि तो निसर्गामध्ये मुक्त होईल. हे मुलांनी पाहिलं. शाळेमध्ये बऱ्याच वेळा असं होतं पक्षी कुठेतरी पडतो जखमी होऊन, कधी कधी फारसं होत नाही पण वेगात येतो फॅन लाटत असं होतं.
तर मुलं कुणाकडे घेऊन जात नाही, पळत पळत माझ्याकडे घेऊन सर हा जखमी झालेला आहे. आणि या माध्यमातून खूप कावळे, बगळे असे जखमी पक्षी मी नगरला पाठवलेले आहेत आणि आपल्या राहुरीमध्ये वनीकरण विभागामध्ये सुद्धा आपण दिलेले आहे. खऱ्या अर्थाने श्रोते हो, बाळासाहेब सोपाना डोंगरे हे मराठीचे शिक्षक आहेत, पण एक संवेदनशील आणि हळवं व्यक्तिमत्व सुद्धा आपल्याला बघायला मिळतं की पक्ष्यामध्ये सुद्धा माणसाचं हृदय त्यांचं संवेदनशील होतं, हळवं होतं आणि पक्ष्यांची सुद्धा शुश्रूषा करण्यामध्ये ते कुठं कमी नाहीत हेच आपल्याला जाणवत असतं. आपण पतंग उडवत असतो, मांजा असतो, अनेक पक्ष्यांना जखमी होत असतात. अशा प्रसंगी जर झालं तर त्यांनी जे नाव सांगितलेलं आहे आपल्या नगरचे, अहमदनगरचे, तर त्यांच्यापर्यंत जयराम सातपुते सर, तर त्यांच्यापर्यंत आपणही संपर्क साधायला हरकत नाही आणि एखाद्या जखमी असणाऱ्या, एखादा गरज असणाऱ्या अशा पक्ष्यांना किंवा प्राण्यांना आपली सुद्धा थोडीशी हातभार लागेल, त्या ठिकाणी त्यांचं जीवदान वाचण्यामध्ये मदत होईल हेच सांगता येईल. मग एकंदरीत सर पक्षीगणना करत असताना विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये कोणकोणते पक्षी आढळतात? हा, इथं जर आपण पाहिलं तर बगळे जास्त आहेत, बरं, कावळे पण जास्त आहेत. आता कावळ्यांचं एक असं ऑब्झर्वेशन अनेक लोकांचं आहे बघा, की ज्या गावात कावळे जास्त ते गाव गलिच्छ. अरे, मग आपल्याकडे कावळे जास्त आहे, आपलं तसं आहे का? तर त्याला कारण ते नाहीये. तर आपल्या विद्यापीठातून पाट जातो आणि पाटाला जेव्हा पाणी नसतं तेव्हा जे पाणी छोटं पाणी टपक्या टप्प्यात साचलेलं असतं आणि अशा ठिकाणी मासे असतात साचलेले आणि त्या हे खाद्य आहे पक्ष्यांचं आणि तिथं मग हे पक्षी आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये आढळतात. तर आपल्याकडे मोरांची संख्या जास्त आहे, बगळ्यांची संख्या, खंड्या जो वाढतोय तो खंड्या जास्त वाढतोय. साळुंकी जो प्रकार आहे, साळुंकी जो दुर्मिळ इतर ठिकाणी, परंतु साळुंकी आपल्याकडे जास्त आहे. होला नावाचा पक्षी जो आहे, बारीकसा पक्षी आहे, तो सुद्धा आपल्याकडे आहे. बुलबुल तर आपल्याकडे जास्त प्रमाणामध्ये, कारण जो इतर ठिकाणी आता नीलकंठ बघा कुठं बघायला मिळत नाही, तो नीलकंठ आपल्याकडे आहे. तर हे पक्षी आपल्याकडे जास्त आहे. किंगफिशरचं पण, किंगफिशर तर दिसायला तो छोटा आहे पण फार आकर्षक आहे आणि पाटाच्या कडेला तो फार मोठ्या प्रमाणामध्ये आढळतो. आणि आपले मध्ये मध्ये जे पाणी सुटतंय आपलं पाटाला जातंय, फ्लोनी पाणी जातंय काही ठिकाणी, किंवा बगीचेमध्ये किडे छोटे छोटे असतात ते गोळा करायला सुद्धा धरमडीच्या बाजूला सुद्धा तो मोठ्या प्रमाणामध्ये किंगफिशर आपल्याला पाहिजे. हे झालं पक्ष्यांच्या बाबतीत निरीक्षण झालं, पक्ष्यांची गणना झाली. पण आज जर उन्हाळ्यासारखं दुर्भिक्ष वातावरण बघितलं की पक्ष्यांना खाण्यासाठी काही ठिकाणी अन्न नसतं, पाणी नसतं, मग या माध्यमातून सुद्धा विद्यार्थ्यांच्या मध्ये पक्ष्यांच्या प्रती काही दातृत्व निर्माण व्हावं अशा पद्धतीचं काय उपक्रम करतोय आपण? नक्कीच. आता मी सामाजिक प्रदूषण निर्मूलन मंडळामध्ये काम करतो आणि त्या अनुषंगाने बरेच आमचे जे परिसंवाद होतात, मीटिंग होतात, त्याच्यामध्ये काय करता येईल त्याच्याकरता आमच्या राज्य कार्यकारिणीने असं एक निर्णय घेतलेला आहे की आम्ही काही फंड्स उभा केला आणि त्या फंड्समधून मातीची भांडी आम्ही मिळवली आणि जिथे जिथं जातोय आम्ही तिथं तिथं मातीची भांडी बक्षीस देतो की तुम्ही तुमच्या घरावरती ठेवा, पाणी ठेवा, मुठभर धान्य टाका. आणि यातूनच आम्ही आता उपक्रम दरवर्षी करतो. तर आत्ता सध्या आपलं चालू आहे की आम्ही मुलांना आव्हान असं केलं की आईच्या दोन्ही हातात जेवढं धान्य पसाभर म्हणूया आपण, ते पसाभर धान्य फक्त घेऊन या. आता माझ्याकडं 5वी ते 8वी आपल्याकडं विद्यार्थी 950 तसे जास्त आहे. आता 5वी ते 8वीचा जर सध्या विचार केला आणि ते पसाभर धान्य त्यांनी आणलं, साधारणतः अर्धा किलो धान्य येतं, तरी 4.5 क्विंटल म्हणजे 450 किलो धान्य उपलब्ध आहे. मी मागच्या वर्षी 11 गोण्या धान्य गोळा केलं होतं आणि हे 11 गोण्या धान्य आम्ही डोंगरगणला 2 पोते दिले. आपल्या धर्मडीमध्ये वन विभागात तिथं एक आपले कर्मचारी, तिथं मोर खूप असतात आणि त्या मोरांसाठी 1 गोणी आम्ही नेऊन दिलं. ताहराबादला एक पुजारी आहे, त्या पुजाऱ्यांकडे नेऊन दिलं. म्हैसगावच्या पुजाऱ्यांकडे आम्ही नेऊन दिलं की तिथल्या पक्ष्यांना तुम्ही टाक, कारण तिथं खूप गरज आहे अशा ठिकाणी. आणि मग अशा ठिकाणी हे धान्य आपण देतो आणि आनंद वाटतो की सगळे पालक सहकार्य करतात. विविध प्रकारचं धान्य त्याच्यामधून येतं, एकच नाही, विविध आहे. फक्त आम्ही जरा तांदूळ देऊ नका असं रिक्वेस्ट करतो, कारण का तर तांदूळ हे पीक आपल्याकडे नाही आणि आपल्या भोवती जे पक्षी आहेत या पक्ष्यांना खायला जे आपल्याकडे आहे उपलब्ध तेच त्यांना बरं वाटतं आणि म्हणून आपण तेच घेतो. आणि हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये येते आणि आल्यानंतर आपण ते उन्हाळ्यामध्ये आता 8 दिवसानंतर आपण ते सगळ्या ठिकाणी वितरित करत असतो. निश्चितपणे श्रोते हो, उन्हाळ्याचं दुर्भिक्ष वाढताना दिसतंय, तापमान वाढताना दिसतंय आणि अशा परिस्थितीमध्ये एक ओंजळभर धान्य पक्ष्यांसाठी हा एक नाविन्यपूर्ण उपक्रम शाळेच्या माध्यमातून बाळासाहेब सोपान डोंगरे सरांनी चालू केलेला आहे आणि त्याला भरभरून आपण सर्व पालकांनी, विद्यार्थ्यांनी आपण सगळेजण साथ देतात. ही निश्चितच पर्यावरणाच्या दृष्टीनं आणि पशुपक्ष्यांच्या, प्राण्यांच्या दृष्टीनं अतिशय सजग अशी गोष्ट त्याच्यामध्ये आपल्याला जाणवते. तर अशा पद्धतीचा उपक्रमसुद्धा शाळेच्या माध्यमातून आपण केलेला आहे आणि अशा पद्धतीचा हा उपक्रम मुठभर धान्य पक्ष्यांसाठी आणि रक्षाबंधनसुद्धा हा आपण त्यातनं केलेला आहे. याचबरोबर निसर्ग किंवा पर्यावरण जनजागृतीचे काही उपक्रम आपण सुद्धा राबवत आहेत. सर काय सांगता येईल? आत्ताच बघा एक होळी पंचमी होऊन गेली आणि आपण बघतोय की प्रत्येक गावात जर पाहिलं तर तो सिल्वर कलर लावलेले ते सगळे चेहरे आपल्याला दिसतात, चित्रविचित्र दिसतात.
का कोण जाणे विद्यार्थ्यांना मुलांना त्याच्यामध्ये आनंद मिळतो, परंतु त्याचे जर साईड इफेक्ट आपण जर पाहिले ते फार भयानक आहे. मग आपण FM वरती अनेक ठिकाणी त्याची जनजागृती करतो की ह्या विद्यार्थ्यांनी मुलांनी या रंगांचा उपयोग करू नये, परंतु तो करताना आपण मुलं दिसतात. आणि म्हणून आम्ही हरीश सेनेच्या माध्यमातून दरवर्षी एक उपक्रम राबवतो की नैसर्गिक रंग निर्मिती कशी करायची. आता हे आम्ही होळीच्या अगोदर 4-5 दिवस हा प्रोग्राम घेतो. मग त्याच्यामध्ये हरीश सेनेचे विद्यार्थीच अगदी पालक, पळस, गुलाब, झेंडू याच्या पाकळ्या वगैरे सगळं जमा करतात आणि मग मिक्सर घरून आणतात, त्याचे भांडे वगैरे मुली आणतात आणि ते प्रत्यक्ष स्टेजवरती करून दाखवतं. पालक एक भाजी चिरते, ते पालक मिक्सरमध्ये टाकून ती फिरवते, पाणी टाकते, त्याच्यापासून अत्यंत सुंदर असा हिरवा रंग तयार होतो, जो आम्हाला मुलांना ठेवतो. पळस झाड म्हणजे निसर्ग आपल्याला खूप देत असतो बघा. या काळात पळसाला खूप छान फुलं आले, पण ते फुलं जर गोळा केली ते फक्त मिक्सरमध्ये टाकले तर अत्यंत चांगला कलर त्याचा तयार होतो. अगदी फ्लेम ऑफ फॉरेस्ट म्हणूनच त्याला म्हणतात. अगदी अगदी की जी कुठल्याही प्रकारचं त्याचं काही आपल्याला साईड इफेक्ट नाहीये. नंतर गुलाबाच्या पाकळ्या आहे, त्याच्यापासून करतोय आपण, हळदीपासून रंग करतोय. तर हे सगळे रंग आम्ही विद्यार्थ्यांना करून दाखवतो आणि त्याचा परिणाम असा होतो की विद्यार्थी सुद्धा घरी जाऊन त्याच रंगांची होळी करतात आणि सहज उपलब्ध आहे, घरी उपलब्ध आहे, आपण तयार करतोय आणि आपण तयार करण्यातला एक आनंद, तो वेगळा आनंद असतो विकत घेऊन रंग खेळण्याऐवजी. तर हा एक उपक्रम आम्ही छान, खऱ्या अर्थानं अवघा रंग एक झाला अशा पद्धतीचंच ही निसर्गाची होळी आपण विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आणि हरित सेनेच्या माध्यमातून सर्वत्र आपण हे करत असतात. त्याचबरोबर काही दिवस असतात, पर्यावरण दिन असेल, वन्यजीव दिन असेल किंवा चिमणी दिन, असे दिन पण आपण साजरे करतो. हो, आता वन्यजीव दिन एक दिन असतो आणि या दिवसाचा उद्देश हाच आहे फक्त की त्या प्राण्यांपासून आपण जे दूर दूर चाललेलो आहोत तर त्यांच्या अगदी जवळजवळ जायचं. मग या दिवशी आता जंगलात काही नेणं शक्य नाही आपल्याला, मग आम्ही काय करतो की रांगोळी स्पर्धा घेतो आणि त्या रांगोळीमध्ये तुम्ही पशु पक्ष्यांची चित्र काढायची, मग त्याची ती रांगोळी काढायची. म्हणजे आपल्या सगळ्या पॅसेज मुलं अगदी म्हणजे आनंद असा वाटतो की रांगोळी स्पर्धा जरी मुलीच जास्त भाग घेतात असं वाटतं, तर इथं मुलं सुद्धा भाग घेतात कारण ते एक प्राण्याचं चित्र काढायचे, त्याला तो आनंद वाटतो की तो काढतो. 2 विद्यार्थी 3 विद्यार्थी एकत्र येतात आणि ते काढतात. आणि एक वर्ष तर आम्ही असं केलं की ड्रेपरी मिळते वाघाची वगैरे, ती नाटकात आपण मग ती विद्यार्थ्यांना आणली, मग रॅली काढली, त्याच्यामध्ये ते मुलांना फिरवलं, ते घातलं, जिराफ कुणी बनवलं, कुणी वाघ बनलं, कुणी अस्वल बनलं, आनंद मुलांना वाटला आणि त्याच्याविषयी त्या प्राण्यांविषयी सुद्धा एक जागृत झाली. हा एक दृष्टिकोन त्याच्यामधून असतो. आम्ही एक रक्षाबंधन जो करतो तर झाडांना राखी बांधण्याचं काम करतो की जे छोटे झाडं आहेत ते छोटे झाडं म्हणजे आपला भाऊ आहे, मग मुलांनी बांधायची आणि मुलींनी पण बांधायची, खूप छान, आणि त्याच्याशी एक मैत्री करायची आणि ती मैत्रीत त्याला जीव लावायचं. मग त्याची रोज फांदी किती वाढली, त्याला पानं आले का, मग मुलं लहान मुलं फार हे असतात, ते सांगायला येतं सर माझ्या झाडाला 2 पानं आले, आज एक नवीन पानं आलं. म्हणजे मी एकदा शाळा सुटलेली होती आणि मी चाललो, सगळं बंद झालेलं होतं आणि एक मुलगा पाण्याची बॉटल घेऊन आला, त्याची आई पाठीमागं चाललेली. म्हटलं शाळेत कशाला चालला, आणि मग मी थांबलो, तेव्हा थांबवलं होतं, पण त्याची आई पण आली. म्हटलं का हो, काही विसरलं का, नाही म्हणे त्याच्या झाडाला पाणी द्यायचं राहिलं म्हणे, त्यांनी ती राखी बांधलेली आहे. आणि शाळा सुटल्यावर तो मुलगा 1 लिटर बाटली त्या टाकायला येतो. मला वाटतं हे योजनेचं कुठंतरी हे फार मोठं यश असं मला वाटतं. अगदी खऱ्या अर्थानं जो काही उद्देश होता हरित सेनेचा की विद्यार्थ्यांच्या मध्ये निसर्गाच्या प्रती आवड निर्माण व्हावी, हे यातनं साध्य होताना कुठेतरी दिसतंय. आणि अजून अशा पद्धतीचे अजून कोणते उपक्रम आपण घेतोय? आता याच्यामध्ये अजून एक क्षेत्रभेट प्रकार असतो. यामध्ये आपण राळेगण सिद्धीला जाऊन बऱ्याच वेळा आपण जातो. ते अण्णा तर नावाने ओळखतात की शाळेला आले का दरवर्षी तुम्ही येतात. त्याच्यानंतर आपण डोंगरगणला जातो. उद्देश हा आहे की निसर्गाला जवळून जाऊन बघा, हा उद्देश आहे. आणि अजून एक सांगायला मला आनंद वाटेल बघा की यावर्षी अहमदनगर जिल्ह्यामध्ये फक्त 5 शाळांना एक अनुदान मिळालेलं आहे की 40 विद्यार्थ्यांना तुम्ही अभयारण्यामध्ये घेऊन जा, आणि त्या 5 मध्ये आपल्या शाळेची निवड केलेली आहे. आणि आपल्या सामाजिक वनीकरण विभाग प्रक्षेत्र राहुरीच्या ज्या मॅडम आहेत, शुभांगी धोटे मॅडम आहेत, अरे तर त्यांनी सुद्धा व्हिजिट आपल्या शाळेला दिली आणि त्यांनाही फार सगळे उपक्रम आपले आवडले आणि त्यांनी आपल्या शाळेची निवड केली याच्यासाठी. तो फंडसुद्धा आपल्याला दिलेला आहे आणि येणाऱ्या जूनमध्ये हरिश्चंद्रगड या ठिकाणी घेऊन जायचं आहे. आणि ते स्वतः आपल्याबरोबर येत आहेत, फॉरेस्टचे लोक, आपल्या वनीकरणचे लोक आपल्याबरोबर येत आहेत आणि मुलांना जंगल हे जवळून दाखवायचं आहे. हा उद्देश तो आहे आणि म्हणून आपल्याला ते मुलांना घेऊन जायचं आहे. अगदीच निश्चितपणे छान पद्धतीचा उपक्रम चालू आहे. हे अशा अनेक विविध उपक्रम आपण राबवले सगळे हरित सेनेच्या माध्यमातून. याचं फलित काय शेवटी? कोणतंही खरं तर काम करतो ते कशासाठी करतो हे फार महत्त्वाचं आहे. त्याचं फलित काय? आज आता हरित सेना 2003 पासून झालेली आहे आणि 2003ला जे विद्यार्थी होते, 4ला 5ला जे विद्यार्थी होते, आज ते आज मोठ्या मोठ्या पदावरती आहेत. आणि कुठं जरी भेटले तर ते आवर्जून सांगतात, सर आम्ही पक्षी गणना जेव्हा हरित सेनेत केली
ते आम्ही कधीच विसरणार नाही. आणि माझ्या मुलांना सुद्धा मी पक्षी कोणता आहे ते सांगू शकतो. इतकंच नाही तर वाढदिवसाच्या दिवशी नुसताच केक कापायचा असं नाही, तर जिथं जागा आहे शक्य आहे तिथं मी झाड लावतोय. तर हे जे बीज त्याच्या मनामध्ये हरिसेनेच्या माध्यमातून कोरलं गेलेलं आहे शालेय जीवनामध्ये लहान वयामध्ये, तर हे पुढेही चालू आहे. हे तर खरं हरिसेनेचं कार्य आहे की त्या लहान वयात ते तुम्ही रुजवा की जे मोठ्यापणी सुद्धा त्याच्या कायम राहणार आहे. आज म्हणजे तो स्वतःही करतो आणि तो त्याच्या मुलांनाही करायला भाग पाडतो. तर हेच मला वाटतं फार मोठं यश. खूप छान आहे. म्हणजे एका पिढीकडनं जे संस्कार दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होतात याचंच फलित हरित सेनेच्या माध्यमातून याचं बीज रोवलेलं आहे. निश्चितपणे याचं वटवृक्षामध्ये रूपांतर झाल्याशिवाय राहणार नाही. निश्चितच हे चांगलं आहे. सर, मग हे सगळं करण्यासाठी काही निधी लागत असतो, ही असे काही विविधपूर्ण उपक्रम राबवण्यासाठी अनेक ठिकाणी निधी, हे कसं करता सर? तर सुरुवातीला फक्त 500 रुपये आम्हाला वर्षाला मिळायचे. बरं. आणि एवढं मोठं काम एकदा मी म्हणजे हे सांगायला आनंद वाटतो की एका ठिकाणी कार्यशाळा होती हरिसेनेच्या सगळ्या शाळांची. मग प्रत्येक जण यायचं आणि सांगायचं की मी एवढा खर्च केला, 500 रुपये पुरत नाही, असं नाही. आणि मग माझा नंबर आला जेव्हा मी गेलो आणि मला सांगायला आनंद वाटतो की मी म्हटलं की फंडच्या बाबतीमध्ये आम्ही जेव्हा पालकांना आग्रह करतो, आव्हान करतो, तोही आम्हाला मिळतो. आणि याहीपेक्षा आमच्या पाठीमागे जी उभी आहे ते आदरणीय कुलगुरू साहेब, आदरणीय सचिव साहेब माने साहेब आहेत, कुलगुरू साहेब आदरणीय PG पाटील साहेब आहेत, सभापती आदरणीय रसाळ सर आहेत, खजिनदार आमचे महेश घाडगे सर आहेत, स्वपनराव मोरे सर, डॉक्टर स्वपनराव मोरे साहेब आहेत, डॉक्टर चवई साहेब आहेत. या सगळ्यांचं सहकार्य आम्हाला इतकं मिळतं आहे की त्याच्यामुळे आम्ही जे कार्य हाती घेतो आहे त्या हाती घेतलेल्या कार्याला आम्हाला फंडची शक्यतो कमतरता पडत नाही आहे. चांगलं कार्य आहे, त्या कार्याकरता संस्थाही सरळ हाताने मदत करते आणि त्यामुळे हे कार्य जे आहे ते कार्य आम्ही नेटाने पुढे नेऊ शकतो. अगदीच. आणि मग या सगळ्या कार्याची दखल म्हणून असे काही आपल्या हरित सेनेला किंवा शाळेला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले, तर काय सांगता येईल? चांगलं कार्याची दखल ही जिल्हा पातळीत घेतली जाते. आपण विविध फोटोग्राफ पाठवतो, बातम्या आपल्या त्याविषयी येतात आणि हे आमचं काम याच्यावर मॉनिटरिंग जे असतं ते सामाजिक वनीकरण तालुका लेवलचं असतं. तालुका लेवल हा जिल्ह्याला पुरवत असतो की असं आहे. आणि त्यामुळे आपल्याला आदरणीय कलेक्टर राजगोपाल देवरा साहेब होते तेव्हा जिल्ह्यामध्ये उत्कृष्ट काम केलं आणि म्हणून आपल्या शाळेचा गौरव झालेला आहे. तालुक्यामध्ये आपण खूप वेळा आपल्याला तालुक्याला पहिला नंबर मिळाला आहे. आजही जर कोणत्या चांगल्या योजना आल्या तर राबवणारी शाळा कोणती आहे असं म्हटलं तर त्यांच्या पुढे किंवा नगरवाल्याच्या पुढे सुद्धा आपली शाळा दिसते. मग सावित्रीबाईला हा उपक्रम द्या, ते चांगल्या पद्धतीने करतील आणि तो आपल्यापर्यंत येतो आणि तो आपण करतो. तर ह्या फार मोठ्या पुरस्कार आपल्याला यांच्याकडनं मिळतो. अगदीच. पुरस्कारापेक्षा मुलांना जो आनंद मिळतो तो आनंद खूप, हे फार मोठं सामाजिक ऐक्य करण्याचं काम किंवा मुलांच्या मध्ये पर्यावरणाच्या पशुपक्ष्यांच्या प्रति जागृती निर्माण करण्याचं, प्रेम सौहार्द निर्माण करण्याचं काम हरित सेनेच्या माध्यमातून करतात. आता इतकं सगळं काम केल्यानंतर आपल्याला माझी शाळा, मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा ह्या सुद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हरित सेनेच्या माध्यमातून तुमचे भावी काय उपक्रम आहेत? भावी उपक्रम आता जो झाडं लावणं हे आपण तर सर्व शाळा करत असतो झाडांच्या. आता वेगळं म्हणजे ज्याच्यापासून मुलं निसर्गापासून दूर चाललेले आहेत. आता एक उपक्रम आपण असं घेतोय की आकाशात जे तारे आहेत तर यांची माहितीच मुलांना नाहीये. कशाला काय म्हणतात, फक्त एकच ध्रुवतारा माहिती, तो बी जर असं आपण आकाशात पाहिलं कोणताही दाखव म्हटलं तर दाखवता येत. तर तो एक उपक्रम आपण यावर्षी घेत आहोत की रात्रीच्या वेळेस हरित सेनेच्या विद्यार्थ्यांना पालकांसह बोलवायचं आणि ताऱ्यांची माहिती करून द्यायची, तज्ञ बोलवून पुण्यावरून तज्ञ बोलवायची आणि ती ताऱ्यांची माहिती करून द्यायची. असा उपक्रम आपण यावर्षी त्यामध्ये घेत आहोत. बरं, निश्चितच खऱ्या अर्थानं श्रोते हो, 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून बाळासाहेब डोंगरे सर, उपमुख्याध्यापक, सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, हे गेल्या बऱ्याच वेळापासून आपल्याला हरित सेनेचं कार्य आणि मुलांच्या मध्ये निसर्गाच्या प्रती असणारं प्रेम असेल किंवा त्याच्या संदर्भातली जनजागृती असेल हे निर्माण कसं करतात त्याविषयीची इत्यंभूत माहिती आपल्या संवादाच्या माध्यमातून साधत आहेत आणि अनेक श्रोते आपल्याला ऐकत आहेत. सर, बऱ्याच वेळापासून आपण याविषयीची माहिती देत आहात. अगदी कार्यक्रमाच्या शेवटाकडे जात असताना अनेक पालकांना किंवा आपल्याला ऐकणाऱ्या विद्यार्थ्यांना आपला काय मोलाचा संदेश आहे? मी सर्व पालकांना, विद्यार्थ्यांना एवढीच एक विनंती करतो, संदेश देण्याची विनंती करतो की आपल्या मुलांना मोबाईलपासून दूर ठेवायचं असेल, TV पासून दूर ठेवायचं असेल तर आपण त्यांना निसर्गाच्या सानिध्यामध्ये घेऊन जा. तुम्ही वेळ काढा, तुम्ही सुट्टी काढा आणि एक दिवसाची कुठंतरी क्षेत्रभेट करा, वनामध्ये जा, पिक्चर जाण्याऐवजी कुठेतरी डोंगरावरती त्यांना घेऊन जा, डोंगरावरून गाव कसं दिसतो ते दाखवा, झाडं कशी दिसतात ते दाखवा, सकाळी घेऊन जा. आणि चंद्रकांत पाटलांची एक कविता आहे
की डोकी अलगत घरी उचलती काळोखाच्या उशीवरून. तरी मुलांना घेऊन गेले डोंगरावरती आणि कसा दिसतो गाव, झोपेतून कसा जागा होतो, झाडं कसे दिसतात, हे सगळं मुलांना दाखवा. निसर्गाच्या सानिध्यात घेऊन जा. आपल्याला सगळं लाईटचं झगमगाट असल्यामुळे आकाशात ते तारेच आपण गमवून बसतो, दिसतच नाही आपल्याला, माहितीच नाही ते मुलांना तुम्ही दाखवा. हे जर केलं तर मला वाटतं आपण निसर्गाच्या जवळ जाऊ. आणि शेवटी निसर्गाला बरोबर म्हणजे हातात हात घालूनच जायचं आहे आपल्याला, नाही तर आपला ऱ्हास व्हायला वेळ लागणार नाही. आपण आज बघतोय की अवकाळी पाऊस असेल, विविध आलेले संकट असतील, तर हे संकट म्हणजे आपण त्याच्यावर केलेल्या अतिक्रमणाचा तो एक भाग आहे असं मला वाटतं. आणि म्हणून ह्या गोष्टी करणं फार गरजेचं आहे. मला सगळ्यांचा उल्लेख असा करावा असं वाटतं की संस्थेचे सर्व आदरणीय सचिव साहेब आहेत, कुलगुरू साहेब आहेत, सगळेच सहकार्य मिळतात. त्याचबरोबर माझ्याबरोबर जे सहकारी माझे आहेत, आमचे NCCचे सानप सर आहेत, क्रीडा शिक्षक सानप सर आहेत, संतोष जाधव सर NCCचे प्रमुख आहेत, आदरणीय शिंदे सर आहेत, रेवरे सर आहेत. ह्या सगळ्यांचं सहकार्य खूप या कार्यक्रमाला मिळतं, कार्याला मिळतं. आमचे प्राध्यापक जितेंद्र मेटकर सर आहेत, आदरणीय बाबा सर आहेत. या सर्वांच्या सहकार्यामुळे हरीश सेनेचं जे काम आहेत, आदरणीय मुख्याध्यापक तुपेरी सर यांच्या मार्गदर्शनातून हे जे कार्य आहे ते कार्य असंच पुढं चाललेलं आहे आणि आपल्या सर्वांचं सहकार्य मिळतं, म्हणून एक चांगलं कार्य होत आहे. मी पालकांना फार धन्यवाद देतोय की तुम्ही या मुलं वेळेत पाठवतायत, स्वतःही येतात आणि या कार्याला हातभार लावतात. तर असाच हातभार आपण इथून पुढे आमच्या कार्याला लावाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपणही संधी दिली त्याबद्दल आपल्या वाहिनीचे खूप खूप आभार. श्रोतेहो, निश्चितपणे चला निसर्गाकडे, एक पाऊल निसर्गाकडे आणि विद्यार्थ्यांच्यामध्ये एक जागृती निर्माण करण्याचं काम हरित सेनेच्या माध्यमातून आदरणीय बाळासाहेब डोंगरे सर करत आहेत. जर आपल्यालाही हरित सेनेच्या माध्यमातून त्यांच्या कार्यात सहभागी व्हायचं असेल तर आपण होऊ शकता. त्यासाठी मी त्यांचा संपर्क क्रमांक देतोय 88 88 18 48 15. मी पुन्हा एकदा त्यांचा संपर्क क्रमांक सांगतो 8888 184815 असा त्यांचा संपर्क क्रमांक आहे. तर जरूर आपण त्यांच्याशी संपर्क साधायचा आहे आणि त्यांच्या जे नाविन्य उपक्रम आहेत, एक ओंजळ पक्ष्यांसाठी असेल किंवा एक राखी झाडांसाठी असेल किंवा चला एक पाऊल निसर्गाच्या प्रती असेल की अशा विविधपूर्ण हरित सेनेच्या माध्यमातून ते विद्यार्थ्यांच्या प्रती राबवत असणाऱ्या उपक्रमामध्ये आपण सुद्धा सहभागी होऊ शकता आणि त्यांच्या कार्याला हातभार देखील आपण लावू शकता. हेच मी या माध्यमातून आपल्याला 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना या ठिकाणी मी आवाहन करतो. सर, आपण बऱ्याच वेळापासून आमच्या श्रोत्यांना हरित सेना आणि हरित सेनेच्या कार्याविषयीची इत्थंभूत अशी माहिती या ठिकाणी दिलात, त्याबद्दल सर्व श्रोत्यांच्या वतीनं 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या वतीनं आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या वतीनं आपल्याला खूप खूप धन्यवाद आणि आपल्या भावी निरामय निरोगी आयुष्यासाठी आणि भावी सर्व वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद.